नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे ब्रेड रोल्स। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ती मी रेसिपी दाखवलेली त्याला घेतलेले आहे। त्याच्या कड्या आहेत ना ते आपण कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एक बटाटा बॉईल करून मॅश करून घालायचा आहे। ते एक बटाटा घालूया। हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गाजर घालूया बारीक चिरलेलं। शिमला मिरची घालायची आहे बारीक चिरून। कोथिंबीर घालूया थोडीशी। चवीनुसार मीठ घालायचे। हळद घालायची अर्धा चमचा। काश्मीरी मिरची पावडर। त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। आणि जे छोटे छोटे आपल्याला रोल्स तयार करायचे आहेत। बघा तुम्ही कोणताही आकार देऊ शकता। मी असं लांबट गोल असा आकार दिलेला आहे, सिलेंडर आकार दिलेला आहे इथे मी। अशा पद्धतीने सर्व आपण रोल्स तयार करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता तुम्ही आपले रोल्स तयार आहेत। आता आपल्याला वरती कोटिंग करायसाठी हे जे टी बटर असतात ना, चायचे बटर, हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। इथे बघू शकता आपले ब्रेड्स, आपल्या बटरचा पण आपण चुरा करून घेतलेला आहे। तुम्ही इथे ब्रेड क्रम सुद्धा वापरू शकता। आता या ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला बटरच्या चुऱ्यामध्ये हे जे रोल्स आहेत ना ते असे एक डीप करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता तुम्ही। म्हणजे रोल्स छान असे क्रिस्पी तयार होतील, अगदी कुरकुरीत अशी लागतील। इव्हनिंगच्या स्नॅक्सच्या वेळेला किंवा मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। मॉर्निंगला सुद्धा तुम्ही हे ब्रेकफास्टला करू शकता। आहे की नाही अगदी साधी सोपी झटपट अशी तयार होणारी रेसिपी। त्यासाठी आपल्याकडे ब्रेड जे शिल्लक राहतात ना तेच वापरून मी इथे ही रेसिपी तयार केलेली आहे। तुम्ही याला कोटिंग करण्यासाठी असं बटर सुद्धा लावू शकता। फक्त साधं बटर घ्यायचं, जिरा बटर वगैरे घ्यायचं नाही। इथे बघू शकता तुम्ही सर्व आपल्याला रोलला बटरचा आपला चुरा लावून झालेला आहे। आता आपण हे तळून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता पॅन मध्ये तेल गरम झालेलं आहे। आपण रोल सोडून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि रोल असे गोल गोल करून दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी तळून काढायचे आहे। हाय फ्लेमवरती करायचं नाही, मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे रोल तळून काढायचे।
आपली ब्रेड रोल्सची रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.